आणि आता एक महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये हिट अँड रन प्रकरण घडलेले आणि या प्रकरणामध्ये 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। सिटी बस डेपो परिसरात ही घटना घडलेली आहे। या धडकेमध्ये 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। अपघातानंतर बस चालक परिसरातून फरार झालेला आहे। बस चालकानं मद्यप्राशन केलेलं असल्यामुळे तो फरार झाल्याचा आरोप 5 वर्षांच्या चिमुकलीच्या नातेवाईकांनी केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांच्याकडून। किशोर, काय नेमकं घडलेलं आहे? हेमाली, नाशिकच्या सिटी लिंक बस सेवा ही महापालिकेची आहे। वारंवार यांच्या घटना घडत असतात, अनेकांना नाहक बळी जावं लागतं। आज देखील ही 5 वर्षाची चिमुरडी आपल्या आजोबांसोबत नाशिक रोडच्या माल धक्का या बस डेपो परिसरात शाळेतून घरी जाण्याकरता निघाली असता ह्या सिटी लिंकच्या बस खाली सापडली। आणि मुख्य म्हणजे असं म्हटलं जातं की हा सिटी लिंकचा बस चालक येथीलच कामगार होता आणि तो मद्य पिलेला असल्यामुळे तो फरार झालेला असल्याचे नागरिकांचे परिसरातल्या तिच्या परिवाराचे आरोप आहे। आणि नेहमी ह्या सिटी लिंकचे साधारण 200 ते 250 सिटी लिंक बस गाड्या आहेत आणि नेहमी यांचे काही ना काही आंदोलन होत असतात। या आंदोलनाला नेहमी नागरिकांना सामोरे जावं लागतं आणि ह्या चिमुकलीची कोणतीही चूक नसताना ह्या मागच्या चाकाखाली ही सापडलेली आहे। आणि तिच्या घरच्यांनी आता त्या ठिकाणी जोपर्यंत आरोपी ताब्यात मिळत नाही तोपर्यंत त्या चिमुकलीचा मृतदेह त्या गाडी खाली ठेवलेला आहे आणि परिसरात तणाव निर्माण झालेला आहे। परंतु प्रशासनाचे कोणतेही अधिकारी यावर जबाबदारी घेण्यास तयार नाही। मागे देखील नाशिककरांनी आणि प्रशासनाने सूचना केली होती की ह्या सर्व वाहन चालकांना वाहकांना तुम्ही प्रॅक्टिस द्या, त्यांची तयारी करून घ्या, मात्र कोणत्याही प्रकारची त्यांना ट्रेनिंग दिली जात नाही। थेट कोणत्याही व्यक्तीला तिथे भरती केले जाते आणि ती गाडी दिल्या जाते, त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही। नियंत्रण नसल्यामुळे नाशिककरांना नेहमी या घटनेला सामोरे जावं लागतं। अनेक वेळा या घटनेत अनेक लोकांना बळी जावं लागलेलं आहे हेमाली। यामध्ये अद्यापही घरच्यांनी ती बॉडी ताब्यात घेतलेली नाही। त्या ठिकाणी ही साधारण 2 ते 2.5 तासापूर्वी झालेली घटना आहे। नाशिक रोडच्या माल धक्का परिसरामधील ही घटना आहे हेमाली। धन्यवाद किशोर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। नाशिकमध्ये हिट अँड रन प्रकरणामध्ये एका चिमुकलीचा जीव गेलेला आहे। एका बस चालकानं मद्यप्राशन करून बस चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी आणि मृत मुलीच्या कुटुंबियांनी केलेला आहे।